षटकावरती प्रहार इथे येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार मध्ये टीमची धावसंख्या साऊंड मात्र पोहोचेल ती तब्बल 10 अंकावरती परंतु ह्या चेंडूवरती आला निर्धाव चेंडू पाठाण बॉलचा संपर्क देखील नाही आहे आणि इथे देखील आला चेंडू निर्धाव ह्या निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे साहिल आपण पाहायला गेलं तर मोठमोठे पटके मारण्यामध्ये माहिर असणारा हा फलंदाज आहे त्याच्या मधून पहिल्या मॅच मध्ये देखील चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली इथे देखील ब्लॉकरला चेंडू टाकला बॅक टू द बॉलर स्वतःच्या फलुत्र्यामध्ये चेंडू अडवला जातो इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि हा निर्धाव चेंडूने जे दडपण होतो गोलंदाजावरती 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा ते दडपण आता मात्र हटवलं गेलंय 2 चेंडू निर्धाव देखील आलाय 2 चेंडूवरती 10 धावा देखील आल्या टोटल धावा धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर इथे देखील फटका फसलाय 12 साकल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जातीय शेल आणि संपवलाय बॅट्समन साहिलचा इथे खेळ 10 धावसंख्येवरती पहिला हादरा ठोक डिजाता इथे देखील सन्मान दिलाय समोर चेंडू ड्राइव्ह गेलाय कव्हर मधून चेंडू निघलाय इथे देखील जयवंतच्या बॅट मधून हा तो डी पेक्षा कव्हरला चौकार आणि चौकारच्या मदतीने पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या लाडिवली टीमच्या तब्बल 14 धावा धावा 3 षटकांची मॅच आहे पहिलं पॉवर प्लेचं षटक स्ट्राईक असेल बबलू आपण पाहतो स्ट्राईकला नॉन स्ट्राईक वरती जयवंत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज कैलास आपण पाहतोय ताडवाडी टीम कडून पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा आणि आता देखील जयवंत समोर असेल नॉन स्ट्राईक एंडला बबलू आपण पाहतोय आणि त्याच्या समोर मध्ये कैलास गोलंदाजी मार्क वरती अकुटप्पाचा धमाका चेंडूवरती वॉच नजर ठेवली शेवटपर्यंत आणि चेंडूला मात्र लॉंग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला षटकार ठोक डिजाता
इथे देखील आउटसाइड लेग स्टंप मिस करणारा आपण पाहतो. इथे आलाय स्वर शंटू. आपण जर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पोचली जाईल ती 21 या धावसंख्येवरती. 21 धावा फलकावरती कैलास गोलंदाजी मार्कवर आले. समोरच्या बबलू आपण पाहतो स्ट्राईकला. इथे देखील फटका फसलाय. 12 सेकंद चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल आणि संपवला बॅट्समन बबलूचा इथे खेळ. इथे आले विकेट बबलूची महत्वाच्या क्षणी. 21 धावसंख्येवरती लागणार हा दुसरा हात राय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय केतन मात्र नेट नंबर 4 वरती दाखल झालेत. कैलासला मिळालेली सफलता टीम ताडवाडीसाठी महत्वाची राहिली आतापर्यंत. इथे देखील लावडली अपील पंचांकडे. बेल्स पलटी नाहीये. यष्टांना जरूर चेंडू लागला असेल परंतु बेल्स पलटी नाही. त्याच कारणास्तव इथे देखील आलाय चेंडू निर्धाव. या निर्धाव छोट्या ताकदीने धावफलक सिरावलं गेलं. ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम ताडवाडी खेळते एकीकडे. दुसरीकडे बॅटिंग साठी सज्ज झाले लाडिवली संघ. तर त्यांच्या पायाला गेलं तर आतापर्यंत 21 धावा 1.4 चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला खेळपट्टीवरती. इथे देखील कडे पुलचा धमाका. परंतु इथे क्षेत्ररक्षक ताईना दे कोणतीही चुकी करणार नाहीये. 1 वर विकेट डाऊन. अजून एक खतरा टीम लाडिवली संघाला. केदन हा सुरीपाठ. अद्यापर्यंत पाहायला गेलं 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. लाडिवली टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. ताडवाडी संघ मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज देखील झालाय. इथे देखील लावली बिल फिंगर अप करत असताना पंचांनी देखील आकाशाकडे बोट केली आणि पंचांनी सांगितलं की इथे फलंदाज देखील बाद असेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर 21 धावसंख्येवरती. इथे देखील आड्यावाटीतून प्रहार चढवायचा होता. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या अवघ्या आतापर्यंत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 2 षटकांमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या तब्बल 14 धावा आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये आल्या त्या 8 धावा अवघ्या.
हा देखील ओव्हर क्रमांक 3 मध्ये आले तिथे मात्र थोडस फंबल झालं आहे आणि लगेचच लाडीवली संघाचे आपण पाहू शकाल जयवंतने कॉलिंग देखील केलं आणि ते कॉलिंग स्वीकारलं ते प्रशांतने इथे प्रमोदने इथे आले सिंगलच्या मदतीने 23 धाव फलकावरती 23 धाव फलकावरती तिसरे ओव्हर षटक प्रगती पथावरती चालू आहे आतापर्यंत 3 षटकांची मॅच सेकंड राऊंडचा सेकंड सामना आणि त्याच्यानंतर समोर चेंडू उभी शेप मध्ये उडवलाय जयवंतच्या बॅट मधून आलेला हा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः भेदकता पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि इथे आलाय चौकार या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या चारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 27 वरती 27 धावा फलकावरती लागल्या जातात टीम लाडीवली संघाच्या इथे देखील अक्रॉस लाईनचा फटकाव थोडासा छत्रच्या मुंबई देखील झालं आहे इथे थोडस आधी चेंडूवरती येणं अपेक्षित होतं पण तो वेट करत राहिले आणि त्याच्यानंतर चेंडू उडून डोक्याच्या वरून चेंडू मात्र गेला आहे सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय होईल जाऊन बसेल ती 31 वरती इथे देखील लाऊडली अपील केली होती पंचांकडे पंचांनी दाट पेटाळून लावली इथे देखील सांगितलं निर्धाव चेंडू आतापर्यंत पाहायला गेलं 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या धावफलकावर लागली ती 31 धावा म्हणजे अजूनही पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा इथे 2 चेंडूचा खेळ शेष असेल पहिल्या इनिंग मधला आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते ती लाडीवली संघ रणपते व्यत्यय येतोय पुन्हा स्टान्स घेईल गोलंदाजी मार्ग सज्ज देखील होईल हा देखील इथे देखील पाहायला मिळालं पंचांकडे अपील आणि पंचांनी सांगितलं की बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि प्रेक्षकाच्या हातामध्ये कॅच देखील कव्हर केली आहे अजूनही विकेट मैदानाच्या बाहेर जयवंत हा सुडीपाठ आपल्याला पाहायला मिळतोय 5वा टीम लाडीवली संघाला 31 धावसंख्यावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सचिन घेऊन आलाय इथे देखील आड्यावाडीतून फुलचा धमाका पाहायला मिळतोय क्षेत्रशे पोस्ट आहेत पण तो नो मास लँड मध्ये चेंडू पडला एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट झाली आहे आणि इथे देखील पाहायला गेलं तर 2 धावा पूर्ण 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 33 धावसंख्येवरती येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ताडवाडी संघाला विजयासाठी
आपण पाहू शकाल येणारे शोभेश चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. टीम ताडवाडी संघाला विजयासाठी गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज संदीप आणि त्यासोबत मात्र केतन गेलाय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कुणाल आपण पाहतोय, ज्यांच्यावरती जबाबदारी दिली आता पॉवर प्लेच्या षटकाची आणि त्यांना आता तशी ती जबाबदारी पार पाडायची आहे. हा चेंडू पाहू शकाल आपण आउटसाइड ऑफ स्टंप, पण सांगतायत की हा चेंडू स्क्वायर आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होईल. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. साऊंड मात्र पोहोचते तिथं बळलं 1 अंकावरती 34चा पाठला करायचा आहे. इथे देखील पुढे येऊन कव्हरला चेंडू उडवलाय. त्यापेक्षा कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होईल का? आणि ही ते नाही म्हणता 2 धावा कंबल देखील झाल्यात आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. साऊंड मात्र पोहोचते ती तब्बल 3 अंकावरती. इथं देखील आड्या बॅटीतून प्रहार केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल आता मिळेल. 1 सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरी धावसंख्या घेण्याचा मनसुबा देखील होणार नाहीये. धावसंख्या 1ने वाढेल जाऊन मात्र पोहोचेल ती 4 अंकावरती. 34चा पाठला करायचा आहे. अद्यापर्यंत 4 धावा धाव फलकावरती. मोठमोठे पटके खेचावे लागतील कुणालच्या विरोधामध्ये टीम ताडवाडी संघाला. गोलंदाजी मार्कवरती कुणाल आले. इथे देखील समोर चेंडू उडवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? आणि वेगाने 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. अतिशय वेगाने. चला भारतीय संघाचा करूया एखादा खेळाडू असेल त्यांनी संपर्क साधा मुख्य व्यासपीठाशी. इथे देखील सिंगल कंप्लीट होईल का? इथे वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील का? परंतु ही ते धावचीतची संधी निर्माण झाली होती. धावचीत मात्र घेतण्यात यशस्वी देखील ठरला आहे. लाडिवली संघ पहिला हादरा. विकेट क्रमांक 1 अवघ्या 7 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला हादरा. सहा धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 6 धावा धाव फलकावरती. इथे देखील कबरला चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 सिंगल मात्र कंप्लीट होईल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये. कैलास गेलाय मैदानामध्ये वनडाऊनच्या पोझिशनला. त्याच्यावरती जबाबदारी दिली आता कैलासवरती आणि चांगली त्याच्याकडून खेळ देखील होईल हे देखील आशा असतील पाठीराख्यांना आणि खेळाडूंना देखील. इथे देखील आड्यावाडीतून प्रहार चढवायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि तिथे देखील आलाय निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलकावर धाबा लागल्या. त्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ताडवाडी संघ जाऊन मात्र पोहोचलाय अवघ्या 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती.
इथे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. परंतु आयोजकांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे विनोद भाऊड याचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्याने गेल्या महिन्याभरापासून या स्पर्धेला खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचं हे यशाचं फळ आपण पाहतोय. त्याला देखील एक चांगला मॅनेजमेंट आपण पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. कशाची कमी न आम्हाला भासून दिली त्यांनी. एक चांगल्या प्रतीची क्वालिटीची स्पर्धा आपण पाहतोय. इथे देखील फटका दर्जेदार आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला बॅट्समन संदीपच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराने धाव फलकाला लाभत राहता अलेकाला रंग मिळाले. जाऊन मात्र पोहोचलाय तो तब्बल 13 या धाव संख्येवरती. स्लोवर मध्ये चेंडू फटका फसलाय. कुणाला पोहोचेल का? नो मास लाईन मध्ये पडलाय चेंडू. एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न निघाले. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 15 या धाव संख्येवरती. अजूनही पाहायला गेलं तर तब्बल 19 धाव संख्येची गरज आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार नंतर एक दुहेरी धाव आणि तिथे देखील आता पाहायला गेलं हा चेंडू वाईट आहे. पंचांचा इशारा. स्वार चेंडूचा आलाय. अवंतर धाव संख्येने भर मात्र पडली जाते. अवंतरच्या मदतीने टीमची धाव संख्या वाढली जाईल. सावून मात्र पोहोचते त्या अवघ्या 16 या धाव संख्येवरती. इथे देखील चेंडू उडवलाय. चेंडू समोर आपण पाहू शकाल लॉंगनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली आहे आणि दुसरीच्या प्रयत्नाला आणि इथे 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 18 अंकावरती लागणारी धाव संख्या जाऊन मात्र पोहोचते. आतापर्यंत पाहायला गेला आपण तर इथे देखील समोर चेंडू होता पुढ्यामध्ये. चेंडूला अक्षरशः फेकून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील आल्या 6 धावा षटकार संदीपच्या बॅट मधून. तर प्रभाकरजी मोरे साहेबांकडून देखील कॅश पारितोषिक लागलं जात आहे ताळबडी संघाच्या. आपण पाहू शकाल संदीपच्या बॅट मधून अजून एक जर षटकार आला तर प्रभाकरजी मोरे साहेब संदीपच्या बॅटमधून अजून षटकार आला असता तर प्रभाकरजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आला असता. इथे मात्र इथे विकेट 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 मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या क्षणी रनआउटची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर घालवली आहे. आणि पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. 18 आणि 7 24 आणि 25 ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. अजून एकदा षटकार आला संदीप कडून तरी पण प्रभाकरजी मोरे साहेबांकडून मात्र रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे देखील समोर चेंडू डान्सिंग नावने चेंडू उडवला कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि त्याच्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे. इथे आल्या 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 29 धाव फलकावरती. चौकारासाठी मात्र आपण पाहतोय प्रवीण मोरे साहेबांकडून मात्र या चौकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलोय. जमा देखील झालाय कमिटीमध्ये. एक षटकार जर लगवला तर प्रभाकरजी मोरे साहेबांकडून देखील रोख रक्कम 500चं कॅश प्राइज असेल. 29 धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे.
6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ताडवाडी संघाला. असं वाटलं होतं थोडासा पाकपुटवर ढकललाय ताडवाडी संघाला, परंतु संदीपचे मोठे मोठे फटके या मॅच मध्ये त्यांना पुन्हा रगमग करून दिलंय. एक चांगली बॅटिंग राहिली त्यांची अद्यापर्यंत. मॅच विनिंग स्ट्रोक बॅट्समन कैलासच्या बॅट मधून हवाई सव्वर येथे आला मॅच विनिंग फटका आणि हा लगावला षटकार. प्रदीपच्या बॅट मधून आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने सामना देखील फिनिश देखील झालाय. आणि ही ते ताडवाडी विरोधात बारणे ही क्वार्टर फायनल दुसरी आपल्याला पाहायला मिळेल. चला बारणे संघाचा कर्णधार आणि त्याच बरोबरीने आपण पाहू शकाल संदीप साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि त्याच बरोबरीने प्रदीप साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय.